ॲव्हरेज निघालेला आहे. आणि हा आता खोडवा आहे, त्या खोडव्यामध्ये बघा तुम्ही तर हे दाखवाल जरा फुटवा बघा. आणि 11-12 फुटवी आहेत आज याला. 11-12 फुटवे याला, हे बघा. आणि ठोंबाची साईज बघा, हे किती जाड आहे, जाडी. आणि जमिनीमध्ये गेल्या 30 किलो गेलेला आहे या जमिनीमध्ये एकरी. सर जरा माती बघा, दाखवा. काय मातीचा प्रकार आहे हे बघा, भुसभुशीत अशी जमीन झाली. ह्या जमिनीला मल्टीप्लायर आणि शेणखत असं वापरलेलं आहे. त्याचबरोबर रासायनिक खताचाही डोस दिलेला आहे. तर अशा पद्धतीचं यांचं हे क्षेत्र उत्पन्न देणार आणि जमीन ही उपजाऊ झाली आहे. बरोबर का सर? बरोबर आहे. मी रासायनिकमध्ये मल्टीप्लायर वापरलेलं नाही आहे. मी मल्टीप्लायर शेणखताची बुकटी, एकरी 1 पोतं शेणखताची बुकटी, त्यामध्ये 2 पुढे मल्टीप्लायर 2 किलो असं करून ओल्या जमिनीमध्ये सरीवर शिंपलेलं आहे. आणि त्यानंतर एकरी 1 पुडा असं मल्टीप्लायरचं ड्रिचिंग पण केलेलं आहे. तर आता सर ह्या खोडव्याला तुमची ह्या उसाला जर बघून काय अपेक्षा वाटते की पुढच्या वर्षी किती? 4 महिने आणखी झालेले नाहीत. या महिन्या याला 5 दिवस कमीच आहेत. 4 महिन्याला हा एवढा प्लॉट आहे आणि एवढे फुटवे आहेत. माझं म्हणणं आहे की गेल्या वर्षी 203 टन जे ऊस झाला 3.25 एकरमध्ये, या वेळेस त्याच्यापेक्षा काहीतरी उत्पन्न वाढून मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण ऊसाची आजची कंडिशन बघून. ओके, सरांचं म्हणणं आहे की मागच्या वर्षीपेक्षा हा प्लॉट चांगला आहे, त्यामुळं 200 टनापेक्षाही जास्त उत्पन्न निघू शकतं. आपण सगळेजण असं म्हणतो की खोडवा हा कमी निघतो, बरोबर आहे का नाही? लागवडीपेक्षा खोडवा हा उत्पन्नामध्ये कमी निघतो. पण सरांचं म्हणणं आहे की हे याच्यापेक्षाही जास्त वाढून मिळणार आहे. तर सर तुम्ही खुश आहात? हो. तर तुम्हाला मल्टीप्लायरचं सजेशन कोणी दिलं होतं आणि मार्गदर्शन कोणी केलं? आमच्या जवळील सातारी येथील श्री संतोष माने सर यांनी मला याचं माहिती दिली, मार्गदर्शन केलं आणि प्रोडक्ट आणून पण दिला त्यांनी. ओके, मग तुम्हाला प्रोडक्टवर विश्वास आहे की माने सरांवर विश्वास आहे? प्रोडक्ट चांगल्या प्रकारे आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आहे. त्यांचं मार्गदर्शन आहे, एक प्रोडक्टची जोड आणि माने सरांचं मार्गदर्शन ह्या नुसार यांचा सरांचं असं म्हणणं आहे की माझं उत्पन्न हे वाढलं गेलेलं आहे. तर सर खुश आहात तुम्ही? हो. धन्यवाद सर. धन्यवाद.